अंबादास दानवेंच्या मुलाचा आज शाही विवाह सोहळा पार पडतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये 2,500 स्क्वेअर फुटावर मंडप उभारण्यात आलेला आहे। अंबादास दानवेंच्या मुलाच्या लग्न सोहळ्यामध्ये सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार आहेत। उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांना आजच्या विवाह सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे। अंबादास दानवे यांच्या मुलाचा शाही विवाह सोहळा आज पार पडतोय आणि यासाठी सर्वपक्षीय नेत्यांना आमंत्रण देण्यात आलेलं आहे। आणि याच्यामध्ये उद्धव ठाकरे तर आहेतच, मात्र त्यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा निमंत्रण देण्यात आलेलं आहे। आता हे सर्वच नेते जे आहेत ते एकाच वेळेला येतात की वेळ चुकवून येतात हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे। अंबादास दानवेंच्या मुलाचा आज शाही विवाह सोहळा ज्या ठिकाणी होतोय ते मैदान नेमकं कसं आहे त्याची दृश्य आपण एकीकडे पाहताय, तर ठाकरे, शिंदे आणि फडणवीसांना विवाह सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे। दत्ता कनवटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक तपशील त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। दत्ता, दानवेंच्या मुलाचा विवाह सोहळा आज होतोय, सर्वपक्ष नेत्यांना निमंत्रण आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे यांची या विवाह सोहळ्यासाठी येण्याची वेळ नेमकी काय आहे? वेळ एकच असणार की वेगवेगळी? नक्कीच निखिला, खरं तर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे दोघंही या विवाह सोहळ्याला उपस्थिती लावणार आहेत, मात्र या दोघांचीही वेळ वेगवेगळी असल्याचं सांगितलं जात आहे। उद्धव ठाकरे हे अगोदर या विवाह सोहळ्यासाठी येणार आहेत, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यानंतर या विवाह सोहळ्यासाठी येऊन जाणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। मात्र काही जणांचं असंही म्हणणं आहे की या दोघंही एकाच वेळेला या विवाह सोहळ्यासाठी येऊ शकतात असं सुद्धा सांगितलं जात आहे। त्यामुळे हे दोन्ही नेते आमनेसामने येण्याची सुद्धा शक्यता व्यक्त केली जाते। ज्या ठिकाणी विवाह सोहळा पार पडतोय त्या सहारा सिटीतल्या 70 एकर परिसरात अंबादास दानवे यांच्या मुलाचा विवाह सोहळा पार पडतो आणि या ठिकाणी शाही व्यवस्था करण्यात आलेली आहे। आपल्या समोर जर हा मंच बघितला तर तो तब्बल 2,500 स्क्वेअर फुटाचा मंच आहे आणि या मंचाला सगळीकडे राजवाड्याचं स्वरूप देण्यात आलेलं आहे। मोठमोठे झुंबर सुद्धा टांगण्यात आलेली आहेत आणि पाठीमागचा जर आपण परिसर बघितला तर तब्बल 50,000 लोक बसतील अशी या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे। छत्रपती संभाजीनगर शहराच्या जवळ असलेल्या सहारा सिटीच्या परिसरामध्ये तब्बल 70 एकरवरती हा विवाह सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। 50,000 लोकांच्या जेवणाची सुद्धा या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे। जेवणामध्ये सुद्धा 3 टप्पे ठेवण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये व्हीआयपी आणि सर्वसामान्यांसाठी सुद्धा वेगळी जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आणि राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राज्यातले मंत्रिमंडळातले अनेक नेते आणि त्याचबरोबर राजकारणातले सर्व बडे नेते सुद्धा या विवाह सोहळ्याला उपस्थिती लावणार आहेत। खास करून शिवसेनेतले सर्वच नेते जे आहेत ते झाडून या विवाह सोहळ्याला येणार आहेत। त्यामुळे या विवाह सोहळ्याची चर्चा होत आहे, त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे एकाच वेळी आमने सामने सुद्धा येण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। नक्कीच धन्यवाद दत्ता दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।